नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्व फंटा गँग मंदिरात जमलेले असतात. आता पप्या म्हणतो की होणार नाही म्हणजे होणार नाही. इम्रान म्हणतो की इथे खालच्या वाडीतली पोरं आपली प्लेयर्स मागूच कसे शकतात. यावर पप्या म्हणतो की मग काय तर आपण आपल्या टीमसाठी खेळायचं. आणि तो म्हणतो की टिंग्या जाऊन त्यांना सांग. तेव्हा तिथे इंदू येते आणि पप्याला विचारते की काय रे पप्या, टिंग्यावर एवढा का उकडायला, काय झाले तुला. त्यावर टिंग्या म्हणतो की ते काय नाही, खालच्या वाडीतल्या पोरांना मॅच खेळायची आहे. मग इंदू म्हणते की अरे तेवढंच, यात काय चिडण्यासारखं आहे. तेव्हा पप्या म्हणतो की चिडण्यासारखं काय आहे, त्यांना त्या खानापूरच्या टीमसोबत मॅच घ्यायची आहे. मेन म्हणजे त्यांना तू आणि इम्रान पाहिजे त्यांच्या टीममध्ये. आणि तो टिंग्याजवळ जात म्हणतो की हा टिंग्या त्यांना होकार देऊन आलाय. तेव्हा इंदू थोडासा विचार करते आणि म्हणते की अच्छा असा मामला आहे होय. आता आदू म्हणतो की ती ना खूप भारी टीम आहे, मागच्या वेळेस नाही का त्या टीमने आपल्याला 20 रनांनी हरवलं होतं. पप्या थोडासा नाराज होत म्हणतो की आणि एका ओव्हरमध्ये तिघांच्या दांड्या उडवल्या होत्या. इंदूसुद्धा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की त्यावेळेस जरा आपण जास्तच माती खाल्ली होती ना. आता इंदू टिंग्याला म्हणते की टिंग्या, त्या खालच्या पोरांना सांग की खानापूरच्या टीमसोबत आमची टीम मॅच खेळणार आहे. चौके छक्के मारून त्यांची टाय फिस नाही केलं ना तर नाव इंदू नाही लावणार, इंद्रायणी. पप्या खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतो आणि तो म्हणतो की पण ते जाऊ दे, तुला जमेल ना. तेव्हा इंदू विचारते की नाही जमायला काय झालं. मग पप्या म्हणतो की नाही, तू एवढी मोठी बाल कीर्तनकार आहेस, तुझे कीर्तनाचे व्हिडिओ घराघरात पोहोचलेत ना. टिंग्या म्हणतो की माझा मामा तर हिच्या कीर्तनाचे व्हिडिओ पाहून तिचा खूप मोठा फॅन झालाय. तेव्हाच तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो की पोरांनो, आपली इंदू कीर्तनकार, बाल कीर्तनकार, ते सगळ्या दुनियेसाठी, पण आपल्यासाठी ती येडी हळदच आहे. मग सगळेजण हसायला लागतात. इंदू गोपाळवर चिडून म्हणते की गोपाळ, मला येडी हळद बोलतास ना. तर बघ, गोपाळ म्हणतो की आजीबाई, तुम्हाला येडं म्हटलं की लगेच राग येतो आणि बाल कीर्तनकार म्हटलं की गुदगुल्या होतात होय. जांभळाच्या झाडावर चढल्यासारखं वाटतं का तुला. टिंग्या म्हणतो की जांभळाचं नाही रे, हरभऱ्याचं झाड असतं. गोपाळ टिंग्याकडे बघत म्हणतो की आता तू मला शिकवणार होय. मग इंदू गोपाळला म्हणते की गोपाळ, रिस्पेक्ट देऊन बोलायचं सगळ्यांशी. गोपाळ म्हणतो की आम्ही रिस्पेक्ट देऊन त्यांच्याशीच बोलतो जो टीमसोबत आहे. आणि गोपाळ म्हणतो की ही असली काय नसली काय, काय फरक नाही पडत आपल्या टीममध्ये, आपण मॅच खेळणार आणि ती जिंकून पण दाखवणार. यावर इंदू म्हणते की हां, आला मोठा जिंकणारा. आता खानापूरच्या पोरांनी पहिल्याच बॉलमध्ये विकेट पाडली होती तुझी, विसरलास काय. गोपाळ चिडून म्हणतो की माप. आता इंदूसुद्धा म्हणते की तू माप सोडून बोलतोयस गोपाळ. आणि गोपाळ आणि इंदूची दोघांचेही तू मे चालूच असतं. आता दोघेही चिडून तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. आणि आता प्रेमनाथ मोठ्या बाईंना विचारतो की जर व्यंकू महाराजच नसतील तर कीर्तन कसं होणार. यावर मोठ्या बाई म्हणतात की आता प्रत्येक वेळेला कीर्तनाला व्यंकट महाराजच पाहिजेत असं थोडीच आहे. मग ही इंद्रायणी वाडीकर काय कामाची. हे बघा जावई बापू, मला इतकंच कळतं की माझा मुलगा आदोक्षच, त्याला सोडून व्यंकट भाऊजींनी या पोरीला इंद्रायणी वाडीकरला कीर्तनकार केले, ते पण फुकटात. आता मग त्याचा फायदा आम्हाला नको व्हायला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की बरोबर आहे सासूबाई, पण त्या सदानंद बुवांकडून ॲडव्हान्स घेताना त्यांनी कबूल करून घेतलं होतं की आम्हाला व्यंकट महाराज आणि इंद्रायणी दोघेही कीर्तनाला पाहिजे. आता फक्त इंद्रायणी वाडीकरच गेली तर आडा नाही का होणार. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू, तुम्ही मला जे सांगितलं ना ते तुम्ही विसरता. काय सांगितलं तुम्ही मला की 50,000 रुपये फक्त इंद्रायणी वाडीकरचेच मिळणार आहेत. म्हणजे लोकांना फक्त इंद्रायणी वाडीकरला ऐकायचं आहे, व्यंकट महाराजांना नाही. प्रेमनाथ थोडा विचार करत म्हणतो की मग इंद्रायणी तयार होईल का व्यंकट महाराजांशिवाय कीर्तन करायला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मी करणार. आता माया करून काय उगाच काय मायावी रूप धारण केलंय मी. इंद्रायणी वाडीकर सोन्याची खाण आहे, आता तिला कसं वापरायचं हे ठरवायचं आहे. तेव्हा प्रेमनाथ हसत म्हणतो की सासूबाई, लय सुमडीत गेम खेळता तुम्ही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की बरं जावई बापू, इथे असे हसत नका बसू, खूप कामं वाढलेत आपली, चला कामं करा बघू. तेव्हा प्रेमनाथ तिथून जायला लागतो. मोठ्या बाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की थांबा. आणि त्या काही पैसे प्रेमनाथला द्यायला लागतात. तेव्हा प्रेमनाथ खुश होऊन त्या पैशांकडे बघायला लागतो. मोठ्या बाई म्हणतात की घ्या तुमचं कमिशन. तेव्हा प्रेमनाथ थोडासा नाराज होतो. मोठ्या बाई म्हणतात की 2,000 रुपये आहेत, 200 रुपये नाही आहेत, घ्या. आता एक काम करायचं, उरलेले 30,000 रुपये पटकन आणून द्यायचे, मग तुम्हाला 3,000 रुपये मिळतील, 10% कमिशन म्हणजे 5,000 रुपये.
प्रेमनाथ थोडासा नाराज होऊन मोठ्याबाईंकडे बघत असतो. मोठ्याबाई म्हणतात की एक लक्षात ठेवायचा, एक पैसा इकडचा तिकडे होता कामा नये. इंद्रायणी वाडीकर या दुकानाचे तुम्ही मॅनेजर आहात आणि मी मालकीन, कारण माझ्या मर्जीशिवाय ती कीर्तन करूच शकत नाही. तेव्हा प्रेमनाथ ते पैसे मोठ्याबाईंकडून घेतो आणि तिथून निघून जातो. आता यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की सुशीला किचनमध्ये काहीतरी करत असते. तेव्हा तिथे इंदू येते आणि सुशीलाला म्हणते की आत्या, माझ्या बॅगेचा बंद तुटलाय. सुशीला चिडून इंदूकडे बघत म्हणते की परत फाडलंस दप्तर? इंदू विचारते की शिवून देतेस का? सुशीला म्हणते की का तुझे हात मोडलेत का? सुई आहे, धागा आहे, जा आणि शिवायचं. इंदू म्हणते की अगं आत्या प्लीज शिवून दे ना, आणि म्हणते की अगं आत्या मला येत नाही गं. सुशीला म्हणते की गिळायला येतं का? आणि चिडू म्हणते की जा लवकर. तितक्यात तिथे मोठ्याबाई येतात आणि म्हणतात की काय गं, कशाला ओरडतेस पोरीवरती? सुशीला मोठ्याबाईंना सांगते की अहो बघा ना मोठ्याबाई, परत दप्तर फाडून ठेवलं आणि मला म्हणते की शिवून दे. आता काय कामधंदा सोडून हिला शिवून देऊ का? मोठ्याबाई इंदूकडे बघत म्हणतात की असं झाले का इंद्रायणी? ते दे, मी शिवून देते बघू. आदू तिथेच नाश्ता करत असतो. आदू हे बघून खूप शॉक होऊन मोठ्याबाईंकडे बघायला लागतो. इंदू म्हणते की नको मोठ्याबाई, मी शिवते ना. मोठ्याबाई म्हणतात की दे बघू, दे, मी शिवते. मोठ्याबाई तिला दे म्हणून आग्रह करायला लागतात. तेव्हा सुशीला तिथे येते आणि म्हणते की मोठ्याबाई नको, मी शिवून देते, कामं झाली की, असं म्हटलं मी. मोठ्याबाई म्हणतात की नक्की देशील का? सुशीला हो म्हणून इंदूच्या हातातील बॅग घेते. आता मोठ्याबाई इंदूला सांगते की तिचं आवरलं की ती तुला देईल शिवून, आणि विचारतात की इंद्रायणी तू काय खाल्लंस का? तेव्हा इंदू नाही म्हणून मान डोलावते. आता तेव्हा मोठ्याबाई सुशीलावर ओरडत म्हणतात की काय गं सुशीले, शाळेत चालली ना ही पोर, तू तिला खायला नाही दिलं का? आणि त्या इंदूला विचारतात की कधी खाणार तू? इंदू अडकळत म्हणते की ते शाळेतून आल्यावर खाते. सुशीला घाबरून म्हणते की अहो नाही मोठ्याबाई, देते की हिला खायला. आणि परत इंदूला म्हणते की काय गं, तुला रात्रीची भाकरी देते की नाही मी? खोटं बोलतेस काय? मोठ्याबाई सुशीला ओरडत रागाने म्हणतात की पोरीला शिळी भाकरी देतेस काय? आणि त्या इंदूला म्हणतात की इंदू चुकलं तिचं, तू इथे बस बघू, मी तुला शिरा देते. मग इंदू खाली तिथे जमिनीवर बसते आणि मोठ्याबाई शिरा आणायला आत जातात. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की इंदू तिथे नको बसू बाळा. मग इंदू घाबरून उठून उभं राहते. मोठ्याबाई इंदूला हाताला पकडून आदूच्या शेजारी खुर्चीवर बसायला सांगतात. आता इंदू घाबरून नको म्हणत असते, पण मोठ्याबाई तिला जबरदस्तीने बसायला सांगतात आणि म्हणतात की तुझी जागा इथे आहे, अधोक्षजच्या शेजारी. तेव्हा सगळेच आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागतात. मोठ्याबाई इंदूला विचारतात की भरू का? इंदू घाबरून नको म्हणून सांगते आणि म्हणते की खाते मी. आदू म्हणतो की आई मला अजून शिरा पाहिजे. तेव्हा मोठ्याबाई त्याला म्हणतात की तू दुसऱ्यांदा घेतो आहेस ना, आता इंद्रायणीला खाऊ दे बघू, उरलं की तू खा. सुशीला आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघत असते. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की इंद्रायणी तुला पाहिजे तेवढं खा, लाजू नको, असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. आणि जाता जाता सुशीलाला विचारतात की तिचं दप्तर कधी शिवणार आहे, शाळेत जायची वेळ झाली. सुशीला दप्तर घेऊन आतमध्ये जाते. मोठ्याबाई परत इंदूला म्हणतात पोटभर शिरा खा आणि उरला की अधोक्षज खाईल, आणि म्हणतात की आपण तुझ्यासाठी नवीन दप्तर आणू, मी आणेन तुझ्यासाठी. यानंतर आपण पाहतो की गोपाळ शाळेत निघालेला असतो. तेव्हा इंदू पाठीमागून त्याला गोपेश टोपेश असा आवाज देत त्याच्याजवळ येते. गोपाळ रागाने म्हणतो की गोपेश टोपेश काय गोपेश टोपेश, गोपाळ नाव आहे माझं, आणि विचारतो की काय काम आहे बोल, काम असेल तर बोल, नाहीतर निघ इथून. इंदू विचारतो की तुझा राग अजून गेला नाही का? गोपाळ म्हणतो की खूप आगाऊपणे बोललीस ना, एक देण ठेवून. इंदू म्हणते की वा रे, म्हणजे तू बोललेलं एकदम सरळ आणि मी बोललेलं आगाऊ, आणि विचारते की मी काय तुला वेडी वाटते का? गोपाळ म्हणतो की वेडी नाही वाटत ग, तू एक नंबरची वेडी वाटतेस. इंदू म्हणते की आणि तू चिडका बिबा, राग असतो नुसता नाकावर. मग गोपाळ तिथून जायला लागतो. इंदू त्याला थांबवत म्हणते की सॉरी. तेव्हा गोपाळ तिला म्हणतो की ठीक आहे, माफ केलं, आणि विचारतो की काय काम आहे? इंदू म्हणते की काम नाही आहे, पण तुला एक सांगायचं होतं की तू खूप भारी आहेस, आणि म्हणते की मी ना गणितामध्ये पास झाली तरी तू माझी टिंगल करत होतास, आणि सगळीकडे मी बालकीर्तनकार म्हणून फेमस आहे तरीसुद्धा तू मला वेडी म्हणतोस. गोपाळ म्हणतो की कसं आहे ना इंदे, तू आणि मी दोघं कितीही मोठे झालो, म्हणजे वर्ल्ड फेमस डॉक्टर झालो मी गोपाळ व्यंकट दिग्रजकर, आणि तू गाव खेडा फेमस इंद्रायणी सोपान वाडीकर, तरीसुद्धा आपण एकमेकांसाठी तेच इंदू गोपाळ राहू, आणि आपली फंटा गँगसुद्धा तेच सेमच राहणार. इंदू हात जोडून म्हणते की गोपाळ महाराज, तुम्ही आता जे प्रवचन देताय ते का देताय ते जरा मला समजू शकतं का? गोपाळ म्हणतो की कारण तुला आत्तापासूनच मोठी व्हायची घाई लागली आहे ना. इंदू म्हणते की मला मोठी व्हायची घाई नाही लागली, मला शाळेत जायची घाई लागली, चल लवकर, नाहीतर महाले मास्तर अंगठे धरून उभा करतील, असं म्हणून ते दोघेही तिथून जायला लागतात.
आता यानंतर आपण पाहतो की सुशीला भांडी घासत असते. प्रेमनाथसुद्धा तिथे चहा पीत बसलेला असतो. तेव्हा मोठ्या बाई तिथे येतात आणि सुशीलाला म्हणतात की सुशीला, काय चाललंय तुझं? तू ज्या घरात राहणार आहेस त्याच घरात असं आयतं बसून खाणार आहेस का तू? असं म्हणून ते सुशीलाला कपडे देतात आणि म्हणतात की हे कपडे पण धुवून टाक. सुशीला घाबरून उठून उभा राहते आणि म्हणते की मोठ्या बाई, काय चाललंय तुमचं? आधी तुम्ही भांडी आणून दिली आणि आता कपडे. अहो, एकटीने काम करून करून पिट्टा पडला माझा. मोठ्या बाई म्हणतात की असं नको बोलू, कोणाला तरी जोडीला घे आणि ते काम उरकून टाक पटकन. सुशीला म्हणते की असं म्हणता तुम्ही? आणि परत तुम्ही त्या इंदीला, मोठ्या बाई तिला थांबवत म्हणतात की अगं ये इंद्रायणी म्हणायचं आणि परत हात जोडून म्हणतात की देवा चुकलं तिचं. आणि त्या सुशीलाला म्हणतात की इंद्रायणी म्हण. सुशीला नाईलाजाने इंद्रायणी असं म्हणते. आता मोठ्या बाई विचारतात की तुझी पोरगी कुठे गेली आहे उंडरायला? सुशीला म्हणते की नाही उंडरत नाही आहे, ती सुट्टीला गेली आहे मावशीकडे. मोठ्या बाई म्हणतात की असली तरी तू काही तिला कामं सांगितलं असतं का? तेव्हा सुशीला म्हणते की माझ्या लेकराला कशाला कामं सांगू, तिची आई अजून घट्ट आहे. मोठ्या बाई म्हणतात की मग पटपट काम करून घे, धुणं धुवून घे, भांडी घास आणि गोटा बघ किती घाण झालं ते, पटपट आवर. आता इंद्रायणी येतील, मला त्यांच्यासाठी काहीतरी खायला करू दे, असं म्हणून त्या घाईघाईत आतमध्ये निघून जातात. आता सुशीला आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघतच असते. ती प्रेमनाथजवळ येते आणि म्हणते की अहो विंजे सरकार, हे काय झालंय मोठ्या बाईंचं? इंदूला काहीच बोलू देत नाही. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो मग नाहीच बोलायचं. हे ऐकून सुशीला खूप शॉक होते. आता प्रेमनाथ म्हणतो की इंद्रायणी आत्ता आपल्यातली नाही आहे, म्हणजे आपल्यातलीच आहे पण आपल्यासारखी नाही आहे, देव आहे देव. तितक्यात इंदू शाळेतून पळत घरी येत असते. प्रेमनाथ इंदूकडे बघत म्हणतो देवाचं नाव घेतलं आणि देव हाजीर, त्यामुळे काहीही बोलायचं नाही. सुशीला इंदूजवळ जाऊन म्हणते की एक कार्टे, जादूटोणा केला आहे का या लोकांवर? या लोकांना एवढा कसा काय पुळका आला गं तुझा? एवढी माया कशी काय? मला चांगलंच माहिती आहे तू काहीतरी केलंच असणार. अगं या मोठ्या बाई कार्टीशिवाय तुला बोलत नव्हत्या, पण आता इंद्रायणी इंद्रायणी करतात. आणि डोक्याला हात लावून म्हणते की बापरे, माझं तर डोकं गरगरायला लागले. आणि परत इंदूकडे बघून म्हणते की असं माझ्याकडे बघू नकोस, ही भांडी घास सगळी देवी म्हणे. इंदू घाबरून सुशीलाकडे बघत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.